मेल केलेला वाचलास की नाही? मिस्टर चौधरींचा इन्व्हाइट राईट? नो नो नो, मिसेस चौधरींचा इन्व्हाइट आहे. सिरियसली? बिझनेसला 50 वर्ष पूर्ण झाली. सिल्वर जुबली फंक्शन आहे. वाव, जाशील ना? मी? हं. आई प्लीज तू जा ना. अगं तुला माहिती आहे ना, या अशा पार्ट्यांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. ए इंटरेस्ट मला पण नसतो आणि त्या मिसेस चौधरीला भेटण्यात तर अजिबात नाही. पण काय आहे, आपला नवीन बिझनेस सुरू झाला आहे. साक्षी ऑर्गॅनिकचं नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेलं आहे. नवीन रेस्टॉरंट लॉन्च होतं आहे. अशा वेळेला थोडंसं आपण सोशल सर्कलमध्ये फिरावं लागतं. ऑल ए लिस्टर्स वुड बी देअर, क्रीम ए क्राऊड इन ऑल. मीडिया असेल, फायदा होईल आपल्याला. इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. आणि आपल्यातलं कोणीच गेलं नाही ना, तर ती मिसेस चौधरी पुन्हा ते डोक्यात ठेवेल. असं काय बघतोयस? तू नकार दिला होतास ना, जिव्हारी लागला होता बिचारीच्या. आई प्लीज तू काय हे जुनं उकरून काढतेस आता? मी काय डोक्यात बिक्यात ठेवलेलं नाहीये. मी विसरले केव्हाचीच. तिने ठेवलंय डोक्यात. आणि तू नाही म्हणालास ना, म्हणून त्या मिस्टर चौधरी पकडून त्याच्याशी लग्न केलं तिने. तर परत नाही गेला. थँक्यू. थँक्यू. तर वाईट वाटेल बाबा तुझ्या अल्पनाला. काहीतरी ड्रेस कोड वगैरे जस्ट चेक इट. आणि तन्वीरला फोन करून सांग, गो हिल कीप द कॉस्ट्यूम रेडी. इतारती बोलो. नहीं कुछ नहीं, मैं सिर्फ ब्लैक कॉफी पी रही हूँ. नहीं, फोटो भेजती हूँ तुम्हें डाइट का. हाँ 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 हाँ. आई अगं दोघांचं इन्व्हाइट दोघांसाठी आहे. आकाशला विचारतो. आकाश, मिस्टर चौधरींच्या इथे जायचंय. इन्व्हाइट आलंय. बी रेडी. शरू, चहा ठेवलाय. हे भानू आजीचा मेसेज आलाय, गुड मॉर्निंग. हो का? सुप्रभात असं लिही. सुप्रभात. ए पुढे काय लिहिलं वाच ना. मम्मी, भानू आजी विचारतायत की पिकनिकला जाऊया का? हो का? अक्कलकोट लिही, अक्कलकोट. पिकनिकला आणि अक्कलकोटला. मम्मी, पिकनिकला जाऊया असं बोलतायत, त्या मज्जा मस्ती करायला, तीर्थयात्रेला जाऊया असं नाही बोलल्या. मग कुठे जायचं? उमा मावशी बोलते की केरळला जाऊया. एवढ्या लांब नको ग बाई. तुझ्या मम्मीला ना, पमा राणीच्या बागेत जाऊया का ग? तुम्ही थांबा हो. तेजस्विनी काकी काहीतरी टाईप करतायत. तेजस्विनी ताई काय लिहिताय? लंडनला जाऊया, युरोप ट्रिप करूया. लंडन? लंडनचं बोलताय? कसं जायचं तिथे? विमानाने. आणि किती खर्च येईल? आपण 6 जण आहोत ना, मग कमी खर्च केला तर 10 ते 15 लाख पर्यंत होतील. 10 ते 15 लाख? ए मम्मी, त्यापेक्षा ना आपण बोटने जाऊया. 2 महिने लागतील. बापरे, ह्यांच्याबरोबर जायचं म्हणजे आपल्याला लोनच काढावं लागेल. काय लिहू मम्मी, बोल पटकन. तू अक्कलकोट लिही, अक्कलकोट. अक्कलकोट. अगं आपल्या मम्मीला अक्कलकोटला जायचंय ना, मग आपली ट्रिप अक्कलकोटलाच जाणार. आणि लंडन वंडन नको. ते काय ना, आजकाल मी ऐकलंय की लंडनला ना खूप चोऱ्या होतात. हो? अरे बापरे, म्हणजे इंग्रज अजून लुटतायत आपल्याला. मम्मी ऐक, तू ना या ग्रुपवरच्या मेसेजेसला सिरियसली नको घेऊ. हा म्हणजे गुड मॉर्निंग किंवा जेवायला या, हे सगळं ठीक आहे. आणि ऐक, तेजस्विनी काकींचा जे काही मेसेज तू ऐकशील ना, त्याने तू तुझा बीपी हाय नको करून घेऊ, ठीक आहे?
आणि मयू, तेजस्विनी का की लंडनला पण स्वतःचा ब्लॅक वॉटर आणि फॅन घेऊन फिरत असेल का? आणि तेही काळ. तेच तर. चल चालू द्या, निघते, मला लेट होतोय. हा, नीट जा नीट जा. बाय बाय हा, बाय बाय बाय. बाय. सावकाश जा. हो. गौतम, हॅलो. हॅलो. काय तुमचं, तुम्ही ऑफिसमध्ये असताना काय फोन करताय? अगं लंच टाइम झालाय, सो माझ्या मदर इन लॉने बनवलेल्या जेवणाची, हाताने बनवलेल्या जेवणाची चव आठवली मला, म्हणून कॉल केला. हो का? मग मी एक काम करते ना, मम्मीला फोन देते, तिच्याशी बोला तुम्ही. मम्मी. ए आशू आशू, मम्मी देवळात गेली आहे, बोला. तू पण ना दिसायला सिम्पल आहेस, पण यू मेस अ लॉट विथ मी. हाय गौतम, काय करतोयस? फ्री आहेस? चल ना जेवायला जाऊया. नाही नाही नाही, तू जा, मी नंतर येतो. नंतर काय नंतर, आत्ता चल जेवायला माझ्यासोबत, चल. गौतम गौतम, तुम्ही जाऊन जेवून घ्या. आशुताई आहे फोनवरती. हाय आशुताई. हाय समायरा. कशी आहेस? आर यू डन विथ युअर लंच? बघ ना, गौतम लंचच नाही करत आहे माझ्या बरोबर. तू ना त्याला लंच टाइमला फोनच नको करत जाऊ. हॅलो. फोन मी केलाय. व्हॉटएव्हर. ऐक ना, मी त्याच्यावर लंच करू आज? तसंही दिवसभर तू त्याच्यावर बोलतच असतेस ना, सो माझ्यावर लंच करेल आता. व्हॉट से? मी नंतर करते फोन. समायरा, व्हॉट इज रॉंग विथ यू? मी काय केलं? ती माझी बहीणच आहे ना, मी सरळ सरळ तिला बोलले की तुला लंच करायचंय म्हणून. माझ्या लंचची काळजी तू नको करू. नो नीड. व्हॉट इज रॉंग विथ यू यार? मी सगळं झालेलं विसरून मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करते आणि तू माझ्यावर असा वागतोयस. ओके ओके फाईन, चिल, रडू नकोस. नो नो, आय एम सॉरी. ऍक्च्युली तुझा पर्सनल फोन चालू होता आणि मीच मध्ये आले. I'm extremely sorry, Gautam. हे आशू, आय डोंट नो, आय मीन तिने अशी, तुला माहिती आहे ना ती कशी आहे. मी गौतम, ठीक आहे, तुम्ही प्लीज मला काहीच एक्सप्लेन करू नका, पण एक रिक्वेस्ट आहे. समायराशी बोलताना प्लीज तिला ओरडू नका ना. तिचं तुमच्यावर प्रेम होतं आणि तेजस्विनी काकूंनी पण तिला प्रॉमिस केलं होतं ना की तिचं आणि तुमचं लग्न लावून देईल ती. मग साहजिक आहे ना, तिला वाईट तर वाटलंच असणार आहे. आणि कितीही काही झालं तरी ती माझी बहीण आहे हो. आणि आता तुमच्याही कुटुंबाचा भाग आहे ना, मग आपण प्लीज तिला सांभाळून घेऊयात का? काय सॉलिड आहेस तू. म्हणजे दुसरी तिसरी कोणी असती ना तर रागवली असती, इशू क्रिएट केला असता. पण काय गोड आहेस तू. ओके फाईन, तू म्हणतेस म्हणून मी तिच्याशी नीट वागेन, नाहीतर डोक्यात जाते ना ती माझ्या.